नमस्कार मित्रांनो, आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 94 हा बघत आहोत. 2025 आणि 26च्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आज दिनांक आहे 12 डिसेंबर 2025. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरतीचा लेखी पेपर 85 प्लस ते 90 प्लस आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. तर मी तुमचा सर्वांचा लाडका संदेश सर आज तुमचा संदेश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 94 डिस्कस करत आहोत. तो मागील वर्षाचा मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2024चा पेपर आहे. त्याच्यामधला आपण पार्ट डी डिस्कस करत आहोत. कोणता डिस्कस करत आहोत? पार्ट डी डिस्कस करत आहोत. तर पहिले पार्ट ए आणि बी आणि सी ABC डिस्कस झालेले आहेत. त्याच्या लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला देणार, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला राहील. जर काही त्रुटी असेल तर तुम्ही त्या बघू शकतात. तुमच्या मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2024चा पेपर कसा होता आणि उत्तरं कशा अपेक्षित होते हे तुम्हाला माहीत होऊन जाईल. सगळ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा किंवा लेक्चर लास्टपर्यंत बघा. त्याच वेळेस तुम्हाला माहीत होईल की प्रश्न कशा प्रकारे येतात, काय येतात आणि कसे विचारले जातात हे माहीत होईल. तर आजचा आपला पहिला प्रश्न म्हणजे 76वा प्रश्न. 76वा प्रश्न असा होता लोहमार्गाच्या पेपरमध्ये, नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? शिवसागर, गांधीसागर, जवाहर सागर, सरदार प्रकल्प. कोणता होता? सरदार प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो. कोणता? सरदार प्रकल्प. पुढचा प्रश्न, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? कोची, हल्दिया, मंगळूर, मामार्गो, गोवा. कोणतं नाही? हल्दिया. ऑप्शन क्रमांक 2. हल्दिया कोणत्या किनाऱ्यावर आहे? हे पूर्व किनाऱ्यावर आहे आणि पश्चिम किनाऱ्यावर कोची, मंगळूर आणि मामार्ग, गोवा हे बंदर आहेत. पुढचा प्रश्न, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहे? अरवली, सह्याद्री, सातपुडा, विंध्य. कोणत्या आहे? सातपुडा. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, सातपुडा. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहेत? गोदावरी, सतलज, महानदी आणि कृष्णा. कोणत्या नदीवर? महानदी. ऑप्शन क्रमांक 3. आणि हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे? ओडिसा राज्यात आहे. आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? त्रिपुरा, मिझोरम, नागालँड, मेघालय. कोणत्या राज्याची आहे? त्रिपुराची राजधानी आगरतळा आहे. ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा ची राजधानी आगरतळा. पुढचा प्रश्न मित्रांनो, SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केले? महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर BR आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, पंडित रमाबाई. कोणी केले? महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. SNDT विद्यापीठ हे कोणत्या साली स्थापन झाले? हा जर प्रश्न आला तर 1916 हे वर्ष लक्षात ठेवा. आणि SNDT विद्यापीठ हे कोणासाठी स्थापन केले गेले तर ते महिलांसाठी किंवा स्त्रियांसाठी स्थापन केले. महिलांसाठी या स्त्रियांसाठी एकच बात आहे. बघितलं, एकाच प्रश्नावर आपण 3 प्रश्न तयार केले. आता महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? सत्यार्थ प्रकाश, सार्वजनिक सत्यधर्म, जातीभेद सलोखा, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, सार्वजनिक सत्याधर्म. ऑप्शन क्रमांक 2 सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. आता सत्यार्थ प्रकाश कोणी लिहिला ते पण मी तुम्हाला सांगतो. प्रश्न आलाच तर या भरतीच्या वेळेस. सत्यार्थ प्रकाश हा दयानंद सरस्वती यांनी लिहिला. दयानंद सरस्वती.
जातीभेद अनसलोखा याचं काय ते नाही. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. आता बघा बरं, याच प्रश्नातून आपले पुन्हा 3 प्रश्न तयार झाले. चला आता पुढचा प्रश्न 83 नंबरचा प्रश्न, म्हणजे तो आपला 8व्या क्रमांकाचा प्रश्न राहणार आहे या पेपरमधला. तर चला, जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? लोकमान्य टिळक, लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले. कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. गोपाळ गणेश आगरकर. मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते कोण? महान्यायवादी गोविंद रानाडे, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी लोकमान्य टिळक. कोण होते? महान्यायवादी गोविंद रानाडे. ऑप्शन क्रमांक 1 महान्यायवादी. महान्यायवादी ही उपाधी होती त्यांची. महान्यायवादी गोपाळ रानाडे. सर्व साक्षी जगातील त्यास नकोस मध्यस्थी. काय? सर्व साक्षी त्यास नकोस मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचे बिद्रवाक्य आहे? प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, ड्रेनेज क्लीनर्स मिशन, बहिष्कृत हितकारणी समाज. कोणत्या सत्यशोधक समाजाचं बिद्रवाक्य होतं मित्रांनो ते? ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाज. सर्व साक्षी जगातील त्यास नको मध्यस्थी हे कोणत्या सामाजिक संघटनेचं बिद्रवाक्य होते? सत्यशोधक समाज. पंजाब केसरी कोणास म्हणतात? भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय. ऑप्शन क्रमांक 4 लाला लजपत राय. पुढचा प्रश्न 1829 मध्ये सतीची चालीला बंदी घालण्याचा कायदा कोणी संमत केला? रॉबर्ट क्लाइव्ह. ते उलट झालं मित्रांनो. रॉबर्ट क्लाइव्ह, डलहौसी, विल्यम बेंटिक आणि कर्जन. कोण आहे विल्यम बेंटिक? ऑप्शन क्रमांक 3 विल्यम बेंटिक. पुढचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? लॉर्ड रिपन, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड वेलेस्ली आणि लॉर्ड डलहौसी. कोणाला म्हणतात? लॉर्ड रिपन यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन. भारतीय असंतोषाचा जनक कोणास म्हटले जाते? पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल. तर लोकमान्य टिळकांना म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई. कुठे झाले? कोलकाता. ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पण कधी झाले ते जर विचारलं तर 1886 मध्ये झाले. आणि पहिलं कधी झाले? मुंबईला. पहिलं कुठं झालं? मुंबई. ते कुठे झाले? कधी झाले? 1885. पण मुंबईला जे झालं होतं त्याच्या अगोदर ते कुठे डिसाईड झालं होतं? कुठे होणार होतं? नंतर ते मुंबई झालं. कुठे होणार होतं? तर ते पुण्याला होणार होतं. पण प्लेचा रोग आला, त्या कारणास्तव ते मुंबईला हलवले गेले. परराष्ट्र धोरण. काय? परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत समाविष्ट होतो? केंद्र, राज्य, समवर्ती यापैकी नाही. केंद्र. ऑप्शन क्रमांक 1 केंद्र. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? मुख्यमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, राष्ट्रपती. राष्ट्रपतीच राज्यपाल जबाबदार असतात. राष्ट्रपती.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे. कुठे आहे? नागपूर. ऑप्शन क्रमांक 2. मुंबई हायकोर्टाचं कोणतं? एक नागपूर आणि एक औरंगाबाद. त्यालाच काय म्हणतात? आता नाव बदललेलं आहे छत्रपती संभाजीनगर. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात भारतीय राज्यघटनेचे डायरेक्ट आन्सर आलेले. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश होतो? तिसऱ्या भागात, पहिल्या भागात, चौथ्या भागात, दुसऱ्या भागात. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किती? भाग 4 मध्ये येतो. त्यामुळे डायरेक्ट आन्सर भेटले चौथ्या भागात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय घटनादुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? न्याय यंत्रणा, सर्वसामान्य जनता, कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ. कशाला आहे? कायदेमंडळ. ऑप्शन क्रमांक 4 कायदेमंडळ. आता कायदेमंडळमध्ये काय येतं? संसद. संसदेमध्ये काय येतात? संसदेचे 3 भाग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. सांगू मी तुम्हाला. लोकसभा, राज्यसभा आणि एक कोण राहिलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्याच्यामुळे संसद बनते. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती. कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? परळी वैजनाथ, कारोडी, एकलरे, कोयना. आता हे परळी वैजनाथ, कारोडी, एकलरे हे कोणते विद्युत केंद्र आहे? उष्ण किंवा थर्मल पॉवर प्लांट आहे. थर्मल पॉवर प्लांट आहे. आणि हा कोयना जो आहे, ऑप्शन क्रमांक 4 आपले उत्तर असणार आहे. कोयना हा जलविद्युत आहे. जलविद्युत प्लांट आहे. त्यामुळे कमी पाऊस पडला तर धरणात पाणी कमी राहणार. धरणात पाणी किती राहणार? कमी राहणार. त्यामुळे वीज निर्मिती कमी होणार. त्यामुळे कमी पाऊस झाल्यानंतर कोणत्या विद्युत केंद्रावर परिणाम होईल? कोयनावर होईल. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर होतं. चला पुढचा प्रश्न. कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? मुसी, चंबळ, सुवर्णरेखा, झेलम, चंबळ. ऑप्शन क्रमांक 2 चंबळ. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? मॉर्लेमेंटो कायदा, मॉन्टेगो चॅम्सफोर्ड कायदा, 1935चा कायदा किंवा रोलट कायदा? रोलट कायदा. ऑप्शन क्रमांक 4 रोलट कायद्यामुळेच काय झालं? 1919चा जालियनवाला बाग हत्याकांड हा रोलट कायद्याचाच एक ते काय म्हणतात, काय म्हणू शकतो आपण, एक देणगी आहे. रोलट कायद्याचा एक प्रसाद म्हटलं तरी चालेल. तो ब्रिटिश सरकारने दिला. 1919 मधला जो जालियनवाला बाग हत्याकांड होता. 1900 पहिलं महायुद्ध संपले. त्याच्यानंतर रोलट कायदा अवलंबला गेला. त्याचाच एक प्रतिसाद हा आपला जालियनवाला बाग हत्याकांड आपल्याला बघायला मिळतोय. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले? महानायक गोविंद रानाडे, शिमक परांजपे, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर. अशा प्रकारे मित्रांनो आपला पोलीस भरती मुंबई लोहमार्ग पोलीस भरती शिपाई 2024चा पेपर एंड झालेला आहे. आपले 4 पार्ट म्हणजे 100 प्रश्न आपण डिस्कस केलेले आहे. आजच्या याच्यामध्ये शेवटचे 25 प्रश्न डिस्कस केले. आपल्याला 25 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आणि तुम्हाला काय शिकायला मिळालं हे बी तुम्हाला आम्हाला कमेंट करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून आम्हाला सांगू शकतात. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला
पोलीस भरती पेपर बघायला मिळतोच. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. नवनवीन पोलीस भरतीबद्दलचे अपडेट घेऊ शकतात. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.